नमस्कार, मी डॉक्टर सुदेश दोशी, अग्रज हॉस्पिटल द ओजी एक्सपर्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्याशी संवाद साधत आहे. आपला प्रवास निम्म्यापेक्षा जास्त झालेला आहे. गरोदरपण 9 महिन्याचा सुंदर प्रवास याविषयी आपण बोलत आहोत. आता आहोत 7व्या महिन्यात. 7वा महिना 28 आठवडे संपलेले आहेत. 30 आठवड्याच्या आसपास आपण आहोत. आता या महिन्यात काय काय होणार आहे? एक म्हणजे डॉक्टरांच्याकडे तुम्ही महिन्याच्या तपासणीला गेलात की एक सोनोग्राफी आहेच. 7व्या महिन्यापर्यंत आपण दर महिन्याला डॉक्टरांच्याकडे जात होतो. 8व्या महिन्यापासून मात्र 8व्या महिन्यात तुम्हाला दर 15 दिवसांनी जायचं आहे आणि 9व्या महिन्यामध्ये दर आठवड्याला किंवा 10 दिवसांनी तुम्हाला डॉक्टर बोलावतील. गरज पडली तर जास्त वेळेलासुद्धा बोलावतील. हा 8व्या महिन्यापासून होणारा बदल आहे. 7व्या महिन्यात गेल्यानंतर नेहमीप्रमाणे डॉक्टर तुमचं काय काय तपासणार आहेत? वजन, उंची, ब्लड प्रेशर, बाळाचे ठोके, बाळाची वाढ पोटावरनं व्यवस्थित ऐकू येते का, बाळाचे ठोके तुम्हाला मशीनवर ऐकवले जातील, ह्या गोष्टी तर करणार आहेत. तुमचं हिमोग्लोबिन वाढलं का आपण रक्त तपासून बघणार आहोत, ते तर बघितलेलं आहेच. हे सोडून काय काय करायचं? एक विशिष्ट प्रकारची सोनोग्राफी, ज्याला ग्रोथ स्कॅन असं म्हणतो. आपण आधीच्या सोनोग्राफीत बघितलं काय काय बघणार आहोत. आता या ग्रोथ स्कॅनमध्ये पण काय बघतो, तर याच्यामध्ये ग्रोथ स्कॅन नावाप्रमाणेच बाळाची वाढ व्यवस्थित होते आहे का. म्हणजे 5व्या महिन्यात ॲनॉमली स्कॅन केल्यानंतर आता 2-2.25 महिने झालेत. त्या 2-2.25 महिन्याच्या कालावधीत बाळाचं वजन किती वाढणं अपेक्षित आहे, बाळाच्या पोटाचा घेर किती वाढलेला आहे, बाळाभोवती पाणी कसं आहे, बाळाच्या नाळ्यातल्या मेंदूतला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो आहे का, या गोष्टी बघितल्या जातात. बाळाची वार कुठे आहे, कधी कधी बाळाची वार खाली असेल पहिल्या 3 महिन्यात 5 महिन्यात, तर नंतर ती हळूच सरकून वर पण जाते. हे असं काही झालं की हे आपल्याला ग्रोथ स्कॅनमध्ये बघायचं आहे. म्हणजे ग्रोथ स्कॅन करत असताना डॉक्टर त्यांचं कौशल्य वापरून बाळाची वाढ तुमच्यासाठी आणि बाळासाठी योग्य आहे की नाही बघतात. जर बाळाची वाढ काही कारणामुळे कमी असेल, म्हणजे जे अपेक्षित वजन बाळाने गाठणं अपेक्षित जर गाठलेलं नसेल, तर आपल्याला काही औषध, काही गोळ्या किंवा तुमच्या बाळंतपणाचं प्लॅनमध्ये काही बदल करायचे का, हे डॉक्टर तुमच्याशी नक्की चर्चा करतील. बहुतेक वेळेला सगळं व्यवस्थित असतंच. एक 10 ते 20% स्त्रियांना कदाचित बाळ थोडंसं लहान असेल किंवा बाळ थोडं मोठं असेल, बाळाभोवती पाणी कमी जास्त असेल, तर काय करायचं काय नाही याविषयी तुमचे डॉक्टर तुमची काळजी घ्यायला समर्थ आहेत, की तुम्हाला निश्चित सांगतीलच. या गोष्टी करायच्यात. आता 8वा महिना जवळजवळ सुरू होणार. 7वा महिना संपत असल्यानं काय होतं की तुम्ही आत्तापर्यंत जे जेवत असतात, खात असतात, चांगली भूक लागत असती, तो भूक तर आत्ताही लागणार आहे. पण इथून पुढं काय होतं, जसा बाळाचा आकार वाढेल तसा अन्नाच्या पिशवीला जागा कमी राहते. त्यामुळे तुम्हाला भूक तर खूप लागते, पण थोडं जरी खाल्लं तरी छातीत जळजळल्यासारखं, छातीत गच्च बसल्यासारखं वाटतं. म्हणजे काय होतं, तुम्हाला टॉक टाईम तर खूप हवा आहे, पण एका वेळेस तुम्हाला छोटाच रिचार्ज मारता येतो. मग काय करायचं, दर 2 तासांनी थोडं थोडं खात राहायचं आहे. जे तुम्हाला एकूण दिवसभरात जेवढ्या कॅलरीज लागणार आहेत, जेवढे उष्मांक लागणार आहेत, जेवढी प्रथिनं लागणार आहेत, ते सगळं तुम्हाला घ्यायचे आहेत, पण थोडे डिवायडेड डोसेसमध्ये घ्यायचे आहेत. हे सकाळी उठल्यावर एखादं फळ घ्या, थोड्या वेळाने ब्रेकफास्ट करा, नंतर कदाचित दूध घ्या, मग जेवण घ्या, मग दुपारच्या भोजनानंतर परत 2-3 वाजता एखादं बिस्किट, चहा किंवा फळ घ्या. अशा पद्धतीने विभागून आहार घ्यायचा आहे. म्हणजे पोटावेळेत एका वेळेस ओव्हरलोड होणार नाही, 2 तासाने थोडं थोडं भरत राहायचं. आहाराची गरज वाढणार आहे, टोटल नंबर ऑफ कॅलरीज तुम्हाला जास्त घ्यायच्यात. प्रथिनांची गरज वाढणार आहे, लोहाची गरज वाढणार आहे. मग मी हे सांगितल्याप्रमाणे गूळ, खजूर, पालक, बीट, बाजरीची भाकरी ह्या गोष्टी वाढवायच्या, दूध वाढवायचे आणि टोटल आहार वाढवायचा आहे, पण तो विभागून घ्यायचा आहे. मग तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. 8व्या महिन्याच्या आसपास 7वा संपत आल्यावर असं होतं की झोपतानाही त्रास होतो, झोपल्यानंतर छातीत जळजळल्यासारखं वाटतं. मग काय करायचं, थोडंसं खुर्चीत बसून झोपल्यासारखं झोपावं लागतं. म्हणजे झोपल्यावर पोटाचा भार जो अन्नाच्या पिशवीवर पडतोय बाळाचा, तो पडून घशात जे उरळल्यासारखं होतं तसा त्रास होणार नाही. कदाचित एखादं थोडंसं अँटासिड तुम्हाला घ्यावं लागू शकतं पित्ताचा त्रास वाढल्यामुळे, हेही होऊ शकतं. अजून महत्त्वाची गोष्ट 7व्या महिन्यातली, अर्थात आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणजे डोहाळ जेवण किंवा बेबी शॉवर्स. त्याचा प्लॅन असेल तर तो बनवा. फक्त डोहाळ जेवणात थोडीशी काळजी काय घ्यावी लागते. आपल्याकडं उत्साहाला इतकं उधाण आलेलं असतं की इतक्या 50, 100, 150 बायका त्या बाईला कुंकू लावून तिची ओटी भरून तिला अक्षरशः पळताभुई थोडी करून देतात. तर थोडंसं डोहाळ जेवणामध्ये प्लॅनिंग व्यवस्थित करा, जेणेकरून त्या मुलीला जी उत्सव मूर्ती आहे, जिच्या पोटात बाळ आहे, जी दमलेली आहे, तिला फार त्रास होणार अशा पद्धतीने करा. तिची ओटी भरणे किंवा तिला हळद कुंकू लावणे हे घरातल्या एक 5 जवळच्या स्त्रियांनी करा. बाकीच्या स्त्रियांनी समोर बसून त्या समारंभाचा आनंद लुटावा, लांबनच तिला आशीर्वाद द्यावेत आणि तिला खूप वेळ बसवू नका. अशा अवस्थेत, अवघडलेल्या अवस्थेत, खरंच अवघडलेली अवस्था असते, तिला सलग 3 तास 4 तास बसून ठेवणे शक्य नसतं. एक अर्ध्या तासानंतर तिला छोटंसं ब्रेक घ्यायला सांगा, थोडं इकडे तिकडे फिरू द्यात, थोडं आडवं असेल पडायचं तर पडू द्यात. तर त्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात सासरची माहेरची माणसं खूप आनंदाचा क्षण असतो,
पण त्या गरोदर स्त्रीला फारसा त्रास होणार नाही, थोडीशी विश्रांती मिळेल याची काळजी घ्या. उत्साहाच्या भरात आपण बऱ्याच वेळा ते विसरून जातो. तुमचे फोटोशूट्स असतात बऱ्याच वेळा बेबी शॉवरचे, ते करून घ्या. ग्रामीण भागामध्ये हौसेने अगदी नावेत बसून किंवा चंद्रावर बसून शिवाजी महाराजांसारखं धनुष्य तलवार घेऊन किंवा राम किंवा कृष्णासारखं धनुष्यबाण घेऊन फोटो काढले जातात. आनंदाचे क्षण असतात, एन्जॉय करा. आणि बहुतेक वेळेला आपल्याकडं अजूनही बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे की 7 महिन्यापर्यंत ती स्त्री माहेरी असते. जनरली 7व्या किंवा 8व्या महिन्यात सासरी असते, 7व्या किंवा 8व्या महिन्यात माहेरी जाते. तर तिचे ट्रॅव्हल प्लॅन्स बनवा. खूप लांब माहेर असेल तर शक्यतो ट्रेनने प्रवास करा. तुम्हाला कारने किंवा बसनेच प्रवास करावा लागणार असेल, सलग 6 तास 8 तास 10 तास प्रवास असेल तर तो टाळा. विभागून प्रवास करा. 2 तासानंतर थोडी विश्रांती घ्या, परत 2 तास प्रवास करा. अशा पद्धतीने प्रवास केला तरी चालू शकतो. प्रवासाला निघताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या डॉक्टरांचे कोणी मित्र तुमच्या माहेरी असतील तर त्यांच्यासाठी चिठ्ठी घ्या की ही पेशंट अशी अशी तपासली. तुमच्या काही विशिष्ट गोष्टी असतील डॉक्टरांना, त्या डॉक्टरांना सांगायच्या असतील तर ते तुमच्या फाईलमध्ये सांगतील. तुमची कागदपत्र माहेरी जाताना सगळी बरोबर घेऊन जा, जे पुढच्या डॉक्टरांना तुमच्यावर उपचार करताना मदत होते. अशा पद्धतीने करून घ्या. हा 7वा महिना आनंदात जाणार आहे. हो, आणि माहेरीसुद्धा जायला मिळणार आहे. मग तिथं गेल्यानंतर पुढं काय करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, 8व्या आणि 9व्या महिन्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अग्रज हॉस्पिटल द OG एक्सपर्ट्स, आणि कमेंट पण जरूर करा.